देशभक्त कोशकार चंद्रकांत शहासने प्रणीत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेतर्फे ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर असे 948 दिवसांच्या परिक्रमेअंतर्गत 2000 क्रांतिकारकांच्या छायाचित्रांच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन पुण्यातील बालगंधर्व आर्ट गॅलरीमध्ये करण्यात आले आहे। सर्वांसाठी मोफत असे हे प्रदर्शन 2 ते 4 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। या प्रदर्शनात 2000 ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे 75 फोटो वेगवेगळ्या माध्यमांच्या आकारातून साकार करण्यात आले आहेत। यावेळी भाषातज्ञ संदीप नुलकर, ज्येष्ठ साहित्यिका चंद्रलेखा बेलसरे, समाजसेवक जयंत जेस्ते, कॅप्टन परशुराम शिंदे, माजी सेनाधिकारी वीर पत्नी आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त देशभक्त कोशकार चंद्रकांत शहासने उपस्थित होते। यावेळी वीर माता, वीर कन्या, वीर पुत्र आणि सेनादलातील माजी सैनिक योद्धे यांचा अष्टविनायक ग्रुपचे बाफना आणि कार्यकर्ते तसेच पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। देशातील प्रत्येक शाळा क्रांती मंदिर व्हावी, देशातील 30 कोटी युवकांमधून 3 कोटी मुले मोठी होऊन देशाचे नाव उज्ज्वल करतील तरच हा देश मोठा होईल। यासाठी अशा क्रांतिकारकांच्या प्रदर्शनाचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे विचार संदीप नुलकर यांनी यावेळी व्यक्त केले। सगळ्या शुभेच्छा तर आहेच आहेत। शहासने सरांचं काम मी आता ऐकलं पाहिलं आणि त्याचं महत्त्वही फार आहे। फक्त मला मुलांना 1-2 शब्द सांगायचे त्या निमित्ताने। तुम्ही इथे आलात, बसलात, आपण इथे का आलो, सरांनी आणलं, आपण आलो, मग तुम्हाला सांगितलं तुम्ही कोण आहात, तुमची ओळख झाली, पण ह्याचं महत्त्व काय आणि जर का प्रत्येक शाळा हे क्रांती मंदिर होणार असेल तर त्यात तुमचा सहभाग कसा होऊ शकतो आणि त्याच्यात देशाचं भलं किंवा नुकसान कसं होऊ शकतं हे एका सेकंदात तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो। सो तुम्ही जेव्हा कुठल्याही तुमचं जे काही काम तुम्ही निवडाल इथून पुढे, आज आपल्या देशाचा कुठलाही खेळाडू असेल, कुठलाही दुसरी व्यक्ती असेल, त्यांचं जर का काम मोठं असलं तर आपल्याला अभिमान वाटतो। अशी 4 लोकं आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती असतात, 40 असतील, 400 असतील। आज मुलांची लोकसंख्या भारतामध्ये जवळजवळ 30 कोटी आहे। तुम्ही असा विचार करा, त्या 30 कोटीतले जर का 3 कोटी मुलं ही मोठी होऊन त्यांचा आपल्याला अभिमान वाटेल असं त्यांनी काम केलं तर ही एक सगळ्यात मोठी क्रांती असेल। त्याच्याने देशाचं नाव किती मोठं होईल आणि तुम्ही आज संकल्प करू शकता की मी मोठा झाल्यावर जे काही होईल त्याच्यात माझ्या आईवडिलांना, माझ्या आसपासच्या सगळ्यांना माझा अभिमान वाटेल असं मी काम करीन। आणि असे 3 कोटी जरी लोक उभे राहू शकले 30 कोटीपैकी तरी आपला देश खूप मोठा होईल, आज आहे त्याच्याहूनही मोठा होईल। परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। खूप छान काम आहे, मला त्याची आजच ओळख झाली, पण फारच सुंदर काम करताय तुम्ही। त्यात माझा जो काही सहभाग होऊ शकेल मी नक्की करेन। धन्यवाद। समाजसेवक जयवंत जेस्ते म्हणाले, या देशाला मोठे करण्यासाठी मुलांच्या मनावर अशा क्रांतिकारकांचे विचार बिंबवणे गरजेचे आहे। यामुळे मुलांच्या पालकांना त्यांचा अभिमान वाटेल। चंद्रकांत शहासने म्हणाले, 2000 क्रांतिकारकांची माहिती देणारे हे देशातील एकमेव प्रदर्शन आहे। त्यामुळे आम्ही 948 दिवसांच्या परिक्रमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात याचे आयोजन करण्याचा प्रयत्न करतोय। आतापर्यंत 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि क्रांतिकारकांची माहिती पोहोचवली आहे। त्याच्यासाठी हा 948 दिवसाचा माझा प्रवास 1 वर्ष पूर्ण झालेला आहे। आता मी पुण्यात आहे। माझी गाडी घेऊन मी शाळेमध्ये जातो, मुलांना हे सगळं दाखवतो आणि याची प्रत्येक डिजिटल कॉपी तुम्हाला मिळते। 10,000 क्रांतिकारकांचा कोश मी लिहिलेला आहे, त्याची पण डिजिटल कॉपी प्रत्येकाला मिळेल। तर मुळात ओळख देशभक्तांची म्हणजे काय तरी कल्पना समजून घ्या। 2 ते 3 मिनिटाचं फक्त कन्सेप्ट आहे की जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, देशरक्षणासाठी लढला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र। मग माझा महाराष्ट्र देशासाठी लढतो तर जे लढले ते आपले कोण होते? आपले सैनिक। पण ते आपले काय नातं काय त्यांचं? आपलं पूर्वज। आपले पूर्वज देशभक्त होते, मग आपण कोण? मोठ्याने कोण? ओळख पटली?
आंबा लावला तर आंबाच येणार, कांदा लावला तर कांदाच येणार. मग राष्ट्रभक्ताच्या घरामध्ये कोण जन्माला येणार? आपण कोण? मी राष्ट्रभक्त. काय? मी देशभक्त. आता ही झाली ओळख. ओळख पटली तुम्हाला? आपण देशभक्त आहोत. ओळख देशभक्तांची. शाळा तिथे क्रांती मंदिर म्हणजे हे सगळं तुम्हाला आम्ही डिजिटलमध्ये दिलं, प्रत्येक शाळेला दिलं. शाळेने त्याची प्रिंट काढायची, आपल्या वर्गातून लावून टाकायची की प्रत्येक शाळा क्रांती मंदिर झाले की नाही. चंद्रलेखा बेलसरे यांनी देशात वैचारिक क्रांतीची गरज असून क्रांतिकारकांचे बलिदान वाया जाऊ नये यासाठी मुलांमध्ये क्रांती जागृत करण्याचा सल्ला दिला. माझं असं म्हणणं आहे शहासने साहेबांना की फक्त महाराष्ट्रामध्ये किंवा बंगालमध्ये किंवा राजस्थान किंवा पंजाबमध्येच काही क्रांतिकारी निर्माण झालेले नाही आहेत, ते पूर्ण देशभर आहे. तर आपण असं करूया की प्रत्येक स्टेट वाईज काही गावांमध्ये जाऊया, तिथं आपण माहिती घेऊया आणि तिथले क्रांतिकारकांचा शोध घेऊया जे आपल्याला अज्ञात आहेत. आपल्याला काही 4-5 लोकांचीच नावं माहिती आहेत, तर मुलांना जर विचारलं तर ते 5-6 लोकांच्या क्रांतिकारकांच्यापेक्षा दुसरी नावं सांगू शकणार नाहीत. त्याच्यामध्ये महिला पण आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, पारशी आहेत. सर्व धर्माच्या लोकांनी क्रांती केली. कारण क्रांतिकारक आहेत ते, कारण की कोणतेही परकीय आक्रमण लोकांना सहन होत नाही. ज्यावेळेला ते अतिरंजित स्वरूपाचं होतं त्यावेळेला ते सहन होत नाही आणि मग तिथं क्रांती निर्माण होते. अनेक देशामध्ये अनेक देशांमध्ये जगामध्ये अनेक देशांमध्ये सुद्धा क्रांती झालेली आहे, तशीच आपल्या देशातही झालेली आहे. आणि त्यावेळेला आपल्या लोकांनी खूप बलिदान केलेलं आहे. आणि ते बलिदान रामायण महाभारताच्या वेळेला धनुष्यबाणाने लढाई केली जात होती. शिवाजी महाराज वगैरे त्याच्या वेळेला तलवारीने लढाई केली जात होती. त्याच्यानंतर मग बंदुका वगैरे आल्या. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्यामुळे आता बंदुका घेऊन आपले फौजी लोक आहेतच आपलं रक्षण करायला. पण वैचारिक क्रांती झाली पाहिजे, लिखाणाने क्रांती घडून आणली पाहिजे. मनामध्ये हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ज्या असंख्य लोकांनी बलिदान केलेलं आहे, ते बलिदान व्यर्थ जाऊ नये आणि आणखीन चांगला भारत, विकसित भारत निर्माण व्हावा. म्हणून आता त्याची जी बागडोर आहे ती आपल्या मुलांच्या ह्याच्यावर, हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहे. आणि त्यांच्या मनामध्ये क्रांती जागवणे म्हणजे त्यांना लढायलाच पाठवलं पाहिजे असं काही नाही आहे. वैचारिक क्रांती झाली पाहिजे, देशाबद्दल अभिमान निर्माण झाला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांच्यामध्ये शालेय जीवनापासून त्यांच्या मनामध्ये क्रांती जागवणे, देशाबद्दल आदर प्रेम जागवणे हे अतिशय महत्त्वाचं काम शहासने साहेब आणि त्यांचे कुटुंबीय करतात. त्याबद्दल खरंच अभिमान वाटतो. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.